संसदेच्या परिसरात काँग्रेस आणि भाजप खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं। या घटनेनंतर काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्यात। संसद परिसरात झालेल्या या अभूतपूर्व गोंधळानंतर खबरदारीचा उपाय म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठा निर्णय घेतलाय। अमेरिकेत कर्ज मर्यादा वाढवण्याच्या विधेयकावरून राजकीय वाद निर्माण झालाय। रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखालील विधेयक, ज्याला माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन होतं, संसदेत अयशस्वी ठरलंय। गुरुवारी 174-235 मतांनी या विधेयकाला विरोध करण्यात आला। विशेष म्हणजे जवळपास 3 डझन रिपब्लिकन पक्षाचे सदस्यही या विधेयकाविरोधात डेमोक्रॅट्स सोबत उभे राहिलेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात। या कार्यक्रमाचा 8वा भाग पुढील महिन्यात अर्थात जानेवारी 2025 मध्ये सादर होणार आहे। या संवादात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली आहे। 14 जानेवारी पर्यंत पोर्टलवर नोंदणी करता येईल। भारतीय पासपोर्ट धारकांना 26 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश असून 40 देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा असल्याचं सरकार याने म्हटलंय। परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे। युक्रेनवरील संभाव्य शांतता चर्चेत रशिया तडजोडीसाठी तयार असल्याचं पुतीन यांनी सांगितलंय। ते म्हणाले, राजकारण ही तडजोडीची कला आहे। चर्चा आणि तडजोड या दोन्हीसाठी आम्ही तयार आहोत असं आम्ही नेहमीच म्हटलंय, मात्र जमिनीच्या परिस्थितीवर आधारित चर्चा व्हायला हवी असंही पुतीन म्हणालेत। कॅनडात पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आपल्याच पक्षात घेरले गेलेत। त्यांचे सिंहासन संकटात सापडले। 2.5 महिन्यांपासून अल्पमतातील सरकार चालवणाऱ्या ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाचा 13 खासदारांनी बंड केलाय। रशियाच्या संसदेने न्यायालयांना आतंकवादी संघटनांच्या सूचीतून कोणत्याही संघटनेला वगळण्याचा अधिकार देणारा कायदा संमत केलाय। यामुळे रशियाला अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार आणि सिरियातील बंडखोर गट हयात तहरीर अल शाम यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे शक्य होणार आहे। उत्तर कोरियातील हिंदुस्थानचे दूतावास पुन्हा एकदा सुरू होणार आहेत। 2021 मध्ये कोरोना काळात ते बंद करण्यात आले होते। हिंदुस्थानचे पथक काही कर्मचाऱ्यांसह कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे पोहोचलेत। गेल्या 3.5 वर्षांपासून बंद असलेले दूतावास पुन्हा एकदा सुरू करण्याची हिंदुस्थानकडून हालचाली सुरू केल्या आहेत। तेलाचे साठे आणि नैसर्गिक वायूने समृद्ध असलेल्या सौदी अरेबियाला आणखी एक मोठा साठा हाती लागलाय। सौदीच्या सागरी भागात लिथियमचे साठे सापडलेत। सौदी अरेबियाच्या सरकारी मालकीची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कंपनी अरामकोने तेल क्षेत्राच्या पायलट प्रकल्पाचा भाग म्हणून लिथियम काढण्यास सुरुवात केली आहे। सेबीने रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि युट्यूबर रवींद्र बाळू भारती यांच्या युट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे। विना नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व्यवसाय चालवल्याचा ठपका ठेवत नियामक मंडळाने या दोघांवर कारवाई केली आहे। सध्या सुरू असलेल्या कार्यक्षमता मोहिमेचा एक भाग म्हणून गुगलने व्यवस्थापन पदांमध्ये 10% कपात केली आहे, असा खुलासा गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कंपनीच्या बैठकीत केलाय। बिझनेस इनसाइडर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार 18 डिसेंबर रोजी गुगलच्या बैठकीत पिचाई यांनी व्यवस्थापक, संचालक आणि उपाध्यक्ष पदांच्या कपातीचा तपशील दिलाय। एअर इंडियाने डायमंड एअरक्राफ्टकडे 31 सिंगल इंजिन पायपर एअरक्राफ्ट आणि 3 ट्विन इंजिन एअरक्राफ्टची ऑर्डर दिली आहे। एअरक्राफ्टचे वितरण 2025 मध्ये सुरू होणार असून त्यामुळे एअर इंडियाची भविष्यात भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला बळकटी देण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे। स्कॉटलंडमधील स्थलांतरितांमध्ये भारतीय हा दुसरा सर्वात मोठा गट असल्यामुळे सार्वजनिक संदेश आणि आरोग्य मोहिमेचे संदेश हिंदीमध्ये देखील उपलब्ध करून दिल्या जातील याची खात्री केली जावी, अशी मागणी स्कॉटिश संसदेच्या एका स्कॉटिश भारतीय सदस्याने केली आहे। बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये नुकतीच T20 मालिका झाली। यामध्ये बांगलादेशच्या संघाने शेवटच्या सामन्यात इंडिजला 80 धावांनी पराभूत केलं आणि या मालिकेमध्ये एकतर्फी विजय नोंदवलाय। बांगलादेश वेस्ट इंडिज यांच्यामध्ये झालेल्या 3 सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशी संघाने 3-0 असा विजय मिळवून मालिका आपल्या नावावर केली आहे।
भारताच्या गुनीत मोंगा कपूरचा लघुपट अनुजा ऑस्कर 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीसाठी निवडला गेलाय. अनुजा ही बालमजुरीच्या गंभीर समस्येवर आधारित एक संवेदनशील कथा आहे, जी विशेषतः वस्त्रोद्योगात लहान मुलांचे शोषण करते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता नागेश भोसले या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. गुनीत मोंगा कपूरचे हे तिसरे ऑस्कर नामांकन ठरलंय.